हाय, हॅलो ताईंनो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? हे बघा, आज आमचा बेत होता पाणीपुरीचं. हे बघा, मी सर्वात प्रथम बटाटे उकडायला टाकले. हे बघा, सर्वात प्रथम मी बटाटे उकडायला टाकू लागले. त्याच्यानंतर मी 2 घंटे चिंच आणि गूळ हे भिजू टाकलं होतं बघा. हे बघा, मी आता बटाटे उकडायला टाकले आणि त्याच्यानंतर नाही का मी 2 घंट्यासाठी चिंच आणि गूळ ही पाण्यात भिजू घातली होती. पाणी बनवायचं ते. त्याच्यानंतर हे बघा, माझे बटाटे उकडत आहे. आता बटाटे उकडले की तोपर्यंत म्हटलं चला, बटाटे उकडणं चालू होते माझी आता सध्या. म्हटलं चला आता सगळे पाणीपुरीचं स्टार्टिंगपासून तुमच्यासोबत हेच करूया. हे बघा, कधी बी आपण बाहेर पाणीपुरी खायला न जाता घरी कधी बी केली ना केव्हा ही चांगली. त्याच्यामुळे शक्यतो आपण घरीच पाणीपुरी बनवायची. थोडंसं होतो आपल्याला ताण, पण मग घरची पाणीपुरी घरचीच असती खाण्यासाठी. आणि चवीला पण छान लागते. घरी केलेलं पाणी आणि ते लोक कुठलं पाणी वापरते आणि कुठलं नाही आपल्याला माहीत नसते. हे बघा, आता माझे बटाटे उकडून झाले. हे बघा, मी मिक्सरमधून पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि थोडंसं खायचं मीठ आणि थोडंसं काळं मीठ त्याच्यासोबतच काढत होते. हे बघा, माझे बटाटे पण उकडून झालेले आहे. मी मोठमोठ्या साईजचे 4च बटाटे उकडले, कारण की त्याचं हे. आणि त्याच्यानंतर बटाटे उकडून झालेत. बारीक बारीक कांदा, कोथिंबीर ते कापून घेतलं. त्याच्यानंतर बारीक कांदा, कोथिंबीर ते थोडं बारीक ते सुद्धा कापून घेतलं. एकदम बारीक कांदा कापायचा. हरभरे भिजू घालायचे थोडीशी. मला लक्षात नाही राहिलं हरभरे भिजू घालायला, पण तुम्ही घालायचे. ते पाणीपुरीत टाकलं की एकदम म्हणजे बाहेर खाल्ल्यासारखीच वाटते. आणि थोडंसं फ्रीजमधलं पाणी टाकलं उन्हाळ्यामुळं सांगते तर मग अतिउत्तम. माठातलं टाकलं गार तर छान, कारण की उन्हाळ्यामुळं थंड खावं वाटतं ना आता उन्हाळ्यामध्ये, त्याच्यासाठी सांगायले. पण हे बघा, काव्या कांदा कापत होती बारीक बारीक. हे बघा, आता पाणी केलेलं चिंच गुळाचं मी आता गाळून घेत आहे. दोन्ही पण पाणी गाळून घ्यायची. आणि ही चिंच जी आपण पाणी गाळून घेतो ती फेकून द्यायची नाही, कारण की आपण वरण बनवलं ना तर वरणामध्ये टाकायला कामी येते. त्याचं वरण छान लागतं, कारण की त्याच्यात गुळाचं पण हे उतरेल राहतं. तांबट गोड वरण छान होतं त्या चिंचेपासून. एखाद्या वेळेस मी तुम्हाला आंबट गोड वरणाचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. हे बघा, पाणी गाळून घेतलं मी. आता पाणी कसं बनतंय ते बघा. हे बघा, दोन्ही बी पाणी गाळून घेतले. आणि दुकानातून पाणीपुरी मसाला आता कुठे बी भेटतो. आणि नंतर पाणी गाळल्याच्या नंतर तिच्यात 1 चमचा मसाला टाकायचा पाणीपुरीचा. दोन्ही बी पाण्यामध्ये 1 चमच मसाला टाकायचा. आणि खायचं मीठ आणि काळं मीठ हे दोन्ही मीठ टाकायचे. त्याच्यानंतर हे बघा, मी ते पाणी हे केलं आणि नंतर दोन्ही मसाले टाकून झाले की त्या पाण्याला थोडं ढवळत राहायचं. आणि कोणी पाणी हलवत राहायचं, कोणी ढवळत राहायचं, असं म्हटलं तरी बी चालतं. हे बघा, पाण्याला ढवळत राहायचं किंवा हलवत राहायचं. हे बघा, दोन्ही पाणी माझी तयार आहे. हे बघा, तिखट पाणी आणि गोड पाणी, कारण की अवनीश नाही खात तिखट पाणी, त्याच्यासाठी गोड पाणी करावंच लागतं. नाही तर एवढं काही जरुरी नाही आम्हाला गोड पाणी करणं, पण मग दोन्ही पाणी, तो तिखट बिलकुलच खात नाही, तिच्यासाठी गोड पाणी तिखट पाणी दोन्ही बी पाणी बनवते मी. आणि असं वाटतं आपण गाड्यावरच पाणीपुरी खात आहे. हे बघा, मी आता पाणीपुरी मसाला टाकत आहे. आणि मसाला टाकल्यानंतर चमचनं 5-10 मिनटं त्याला असं खालीवर म्हणजे हलवत राहायचं बाबा थोडक्यात. मग ते मसाला एकजीव होतो आणि पाणीपुरी छान लागते एकदम खायला.
पॉकेट पुऱ्या पण जमतात, पण घरच्या पुऱ्या एवढे छान नाही लागत, म्हणून आम्ही पॉकेट विकतच आणतो. फक्त बाकीचं सगळं घरी बनवतो. पण घरी 50 रुपयामध्ये पोटभर पाणीपुरी खाणं होती. त्याच्यामुळे तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने पाणी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदा तरी ट्राय करा. पाणी करायला काही वेळ लागत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.